नमस्कार. आपला पोशिंदा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आज 15 मार्च 2026 आजचा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या घडामोडीचा ठरला आहे. आता नुकसानीच्या मदतीसाठी पंचनाम्याची वाट पाहावी लागणार नाही. सेंद्रिय खतांच्या किमती निम्म्यावर येणार आणि हवामानाचा मोठा धोका कोणता हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारनं नुकसानीच्या मदतीच्या वाटपाबाबत मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढं नैसर्गिक आपत्तीमुळं शेतीचं नुकसान झालं तर सरकारी अधिकारी येण्याची आणि पंचनामा करण्याची वाट पाहावी लागणार नाही. हे कसं होणार? तर सरकार सॅटेलाईटचा म्हणजे उपग्रहांच्या फोटोंचा वापर करून थेट नुकसान मोजणार आहे. यामुळे मदतीची प्रक्रिया वेगवान होईल आणि केवळ 72 तासाच्या आत मदतीची रक्कम तुमच्या खात्यावर जमा होईल. या सरकारच्या धोरणामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि खऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळेल. हे आज सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीची मदत म्हणून एक नवीन धोरण सरकारनं आखलंय. हवामान विभागाने म्हणजे IMDने कोकण आणि सांगली सातारा जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या 48 ते 72 तासात अवकाळी पाऊस आणि ढगांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. काढलेल्या किंवा काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि फळबागांना, विशेषतः आंबा आणि द्राक्षांना जपण्याचं आवाहन करण्यात आलंय. आज लातूर आणि वाशिम बाजार समितीत सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे 50 ते 80 रुपये अशी किरकोळ वाढ दिसली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढल्याने दर 7,200 ते 7,500च्या दरम्यान राहिला. केंद्र सरकारनं आज नवीन घोषणा केली. जे शेतकरी रासायनिक खताऐवजी सेंद्रिय किंवा नैसर्गिक खतांचा वापर करतील त्या शेतकऱ्यांना खत खरेदीवर 50% सबसिडी दिली जाईल. यासाठी PM प्रणाम योजनेचा विस्तार करण्यात आला. जमिनीचा कस सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी घेतलेला हा निर्णय क्रांतिकारक आहे. तर मित्रांनो, सॅटेलाईट पंचनामाचा निर्णय आणि सेंद्रिय खतावरील सबसिडीचा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.